वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रेयसीला बिल्डिंगवरून ढकलून ठार मारणाऱ्या ध्रुव छिक्का याला पोलिसांनी केली अटक। कराड शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या मलकापूर येथे घडली घटना। मलकापूर येथील प्रेम प्रकरणातील धक्कादायक घटना समोर आली आहे। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रेयसीला वादातून प्रियकराने कराडच्या मलकापूर येथील सन सिटी या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून ढकलून ठार मारले। या प्रकरणी प्रियकर ध्रुव छिक्का याला शहर पोलिसांनी अटक केली आहे। हे दोघे विद्यार्थी कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते। या खून प्रकरणी सिंग वय 48 राणा झुरन छपरा रोड नंबर 3 मुजफ्फरनगर MIT मुजफ्फरनगर बिहार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून प्रियकराने तिची हत्या केली आहे। आरुषि सिंग वय 21 राणा झुरन छपरा रोड नंबर 3 मुजफ्फरनगर MIT मुजफ्फरनगर बिहार असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे। तर ध्रुव राजेश कुमार छिक्कारा वय 21 राहणार हाऊस नंबर 684 गल्ली नंबर 1 अशोक विहार गोहाना रोड सोनीपत हरियाणा असे गुन्हा नोंद झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। या हत्येमुळे सध्या मलकापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या हत्येप्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया। जी बिल्डिंगवरून ढकलून मुलीची हत्या करण्यात आली आहे, नक्की काय प्रकरण आहे आणि कोणत्या कारणातून हे झालं? नमस्कार। 30 तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे। याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी 2-3 वर्षापासून एकमेकांची ओळख होती, एकमेकांचे चांगले संबंध होते। असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे। ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते। शिक्षण घेत असताना यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले। हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली। त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघळला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणीवरून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये आम्ही 168/24 या CR खाली आम्ही 302 प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन 103 BNS प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे। त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही पुरावा गोळा करतो आहे। तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे। त्याला किरकोळ जखमा आहे, त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोळा करता येईल आणि एक भक्कम अशी केस आम्हाला न्यायालयाच्या समोर हजर करता येईल। हे कोणत्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये? सगळे डिटेल्स आता या क्षणी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही, परंतु आम्ही सगळ्या प्रकारच्या अँगल आणि सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही तपास करतो। सर